जे लोक जय श्रीराम म्हणतात त्यांना हे महाशय हरामखोर म्हणायचे. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. आता तेच महाशय आता कबूतरखान्याजवळ उभं राहत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे म्हणायला निघाले खरे. हे निघाले खरे पण बोंबललं ना सगळं. राम रक्षा करो यांची. तर या शीर्षकातून तुम्हाला वाटलं असेल की मी रविवारी दादरच्या कबूतरखान्याजवळच्या हनुमान मंदिराबाहेर जो काय फ्लॉप शो झाला त्याबद्दल बोलणार आहे. तर तुमचा अंदाज अगदी योग्य आहे. कारण कसं आहे की मी यावर शनिवारीच बोललेलो आहे, त्यामुळे तुम्हाला वाटलं आता काय हा विषय जुना झाला. आणि त्यातला मुद्दा जो होता ना की यांना आता हिंदुत्वाची शाल पांघरण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाहीये यांना, म्हणजे उबाटा गटाला. मग आता पुन्हा त्याच विषयावर काय बोलणार नाही. पण रामरक्षा हा जो विषय आहे ना त्याला जोडून हनुमान चालीसाही आली होती. त्यामुळे एक छोटंसं तुम्हाला प्रहसन ऐकवतो. जे लोक जय श्रीराम म्हणतात त्यांना हे महाशय हरामखोर म्हणायचे. ऐका. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ऐकलत ना. आता तेच महाशय आता कबूतरखान्याजवळ उभं राहत रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे म्हणायला निघाले खरे. हे निघाले खरे पण बोंबललं ना सगळं पुढे. शेंडी जानव्याचं हिंदुत्व राखणं का गरजेचं होतं, तर किमान रामरक्षा तरी तोंडपाठ म्हणता आली असती अशा वेळी. पण यांनी ते हिंदुत्व काय केलं तर खुंटीला टांगलं. मुखात राम आणि हातात रामरक्षा अशी परिस्थिती होती यांची त्या दिवशी. बरं, हातात छापील रामरक्षा धरूनही ती त्या शेंडी जानव्यातल्या गुरुजींसोबत वाचता आली का यांना, तर नाही. त पप केलं थोडा वेळ, मग देऊन टाकली मागे ती पुस्तिका. हो, यांना पंचारतीही हातात पेलवत नाही. ते कुठं गंगा आरती करायला गेले होते, चटका लागतो की काय अशी भीती वाटली यांना. तूच वळ रे बाबा असं यांचा आविर्भाव असतो. म्हणजे मुळात त्यांनी घेतलीच नाही हातात, ते देत होतं शेजारचा माणूस त्यांना. पण हे नको नको तूच बरा. आणि हो बरं का, हे तेच लोक आहेत ज्यांच्या सत्ता काळात हनुमान चालीसा पठणाचं वावडं होतं यांना. जो कोणी हनुमान चालीसा पठण करतो म्हणाला की त्याला हे उचलायचे आणि तुरुंगात टाकायचे. नवनीत राणा या बाईनं यांना सळो की पळो करून सोडलं होतं. ती म्हणाली मी मातोश्रीच्या बाहेर येऊनच बसते किंवा मातोश्रीच्या आत येऊन बसते, मला हनुमान चालीसा पठण करायचं आहे. तर तिच्या घरावर यांनी आपले लोक पाठवले, ती फायर आजी वगैरे. मग तिला अटक केली, तिला आणि तिच्या नवऱ्याला. आता काय परिस्थिती होती त्यावेळेला. मग यांनी काय केलं तर नंतर यांचा मोर्चा वळवला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांकडे. संदीप देशपांडेंना विचारा, किती मनसैनिकांना उभाटा सरकारनं तुरुंगात टाकलं होतं. हनुमान चालीसा पठणाचा तो विषय निघाला होता. कारण काय तर मशिदीवरचे भोंगे. राजसाहेब बोलले होते ना की भोंगे वाजले तर समोर हनुमान चालीसा पठणाचा आम्ही प्रोग्राम करू. तर हा हनुमान चालीसा पठणाचा गुन्हा हे मनसैनिक करत होते यांच्या दृष्टीने. तर रामभक्त हनुमानाची स्तुती करणाऱ्या 40 ओव्या ज्या आहेत त्याच्या हनुमान चालीसामध्ये, त्या वाचल्या तर नुसते हनुमानच नाही तर प्रभू श्रीरामही प्रसन्न होतात असा एक प्रवाद आहे. आणि हे यांना अलीकडेच कळालं. मग कालपर्यंत जे हनुमान चालीसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकायचे तेच लोक जाहीरपणे हनुमान चालीसा वाचू लागले. किमान तसा प्रयत्न तरी करू लागले. त्याला काय म्हणतात, केविलवाणा प्रयत्न. पण लाज काढली नाही लोकांनी काल ते रविवारी. ज्यांनी मुंबईतल्या मराठी माणसातलं हिंदुत्व चेतवलं, गर्व से कहो हम हिंदू व्हायची घोषणा देत झोपलेल्या मराठी माणसांमधला हिंदू जागृत केला, त्या कट्टर हिंदुत्ववादी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची ही पुढची पिढी. यांनी मोठ्या साहेबांकडून काय घेतलं किंवा वारशानं यांच्याकडे काय आलंय, तर हजारो करोडची संपत्ती, स्थावर जंगम रोग ब्लॅक व्हाईट, हजारो करोड असतील. आता कसे आले कुठून आले विचारू नका. वारसा हक्कानं मातोश्री मिळाली, पण त्या वास्तूतला जिवंतपणा मात्र गमावलाय. बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा काहीसा व्यापक करत त्यात हिंदुत्व आणलं आणि भगव्या कपड्यात हातातल्या रुद्राक्षांसह त्यांनी महाराष्ट्राचं सत्ताकारण बदलून टाकलं. बाळासाहेबांचीच पुण्याई म्हणून यांना आजही लाखो मराठी माणसं झेलतायत. बाळासाहेब लोकांना शेवटच्या क्षणी एक हाक देऊन गेले होते की माझ्या उद्धवला आणि आदित्याला सांभाळा. अजून सांभाळतायत मराठी माणसं.
आडनाव ठाकरे आहे म्हणून यांच्यावर प्रेम करतायत. पण यांच्यात ते बाळासाहेबांचं ठाकरी तत्व कुठे आहे शोधावं लागेल. मॅग्निफाईंग ग्लास घेऊन शोधावं लागेल. बाळासाहेबांनी लाथ मारलेल्या काँग्रेससोबत सत्तेत बसलेले हे लोक आज जो मराठी माणूस यांच्या मागे उभा राहतोय, म्हणजे किमान मुंबईत तरी मराठी माणूस यांच्या मागे दिसतोय, त्या मराठी माणसाला हे अजूनही का कळत नाहीये याचं आश्चर्य वाटतं कधी कधी. अहो, हे त्या काँग्रेसींसोबत सत्तेत असताना हनुमान चालिसेला एवढा विरोध का करत होते याचं उत्तर त्यांनी अजून दिलेलं नाहीये. आणि हा माणूस, मराठी माणूस जो यांच्या मागे उभा राहिला होता त्या दिवशी त्या टोप्या घालून, गर्व से कहो हिंदू है हम, त्यातला कोणी विचारत नाही. पण आज अचानक स्वतःच हनुमान चालिसा पठणाला निघाले लोक. पण बोलता येतंय कोणाच्या बापाला? 2022 पर्यंत यांच्या सोबत असलेले यांचे नेते एकनाथ शिंदे, ज्यांना हे लोक आता मिंधे वगैरे संबोधतात, त्या बाळासाहेब भक्ताच्या, धर्मवीर आनंद दिघेंच्या पट्टे शिष्याच्या खासदार पुत्राला मात्र हनुमान चालीचं तोंडपाठ आहे. आपल्यात इनबिल्ट असलेल्या हिंदुत्वाची झलक या पठ्ठ्यानं थेट संसदेत दाखवली होती. आठवतंय का बघा? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसतिजो लोक जागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्रो ध्वजाउ राजे, कान पूज जनेऊ साजे, कंठ शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करे बिको आतुर. आणि उबाटांचा नकलाकार पुत्र काय करत होता कबूतरखान्यावर? महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. सध्या नकला करायला लागले युवराज. पण नकला परफेक्ट जमायला नुसतं ठाकरे नाही तर राज ठाकरे असावं लागतं. इथं तर सगळंच बोंबलेलं दिसत होतं. ते इनबिल्ट हिंदुत्व वगैरे नसल्यामुळे सगळी वाट लागलेली आहे. आपलं हसं करून घेतात सगळीकडे. पण यांना समजावणार कोण? त्यामुळे शब्द तेच बाहेर पडतायत, राम रक्षा करो यांची. मी असं का म्हणतोय तर कशी वेळ आली आहे बघा. एक काळ होता मुंबईच्या मुसलमानांच्या मोहल्ल्यांमध्ये एक गाणं जोर जोरात वाजवलं जायचं, उद्धव जनाब खुदा का नेक बंदा. ऐकलं तुम्ही? आता तोच खुदा का नेक बंदा रामाय रामभद्राय कसं काय बरं म्हणू लागला? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर कसं काय करू लागला? रामनामाचा महिमा बहुधा यालाच म्हणत असावेत. काही असो, आपण तर एकच वाक्य बोलतो नेहमी, राम रक्षा करो यांची. ही मंडळी अचानक राम भक्त व्हायला एक मुद्दा कारणीभूत ठरलाय. असेच नाही जागे झालेत ते. आणि तो मुद्दा म्हणजे अयोध्येतल्या प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरातली चंदा चोरी, म्हणजे दानदक्षिणेची झालेली चोरी. त्यावरचा अजून एक व्हिडिओ, म्हणजे चंदा चोरीवरचा तिसरा व्हिडिओ घेऊन मी येतोय लवकरच, काही वेळातच. काही अडाणचोट येतात कमेंट करायला, राम मंदिरावर बोल की, चंदा चोरीवर बोल की. अहो, काल परवा मुंबईत तुफान पाऊस पडला होता. त्या पावसावर एक पोस्ट टाकली मी फेसबुकवर. ताले आनाडे उन्हाडकट, राम मंदिरावर बोल की, त्या चंदा चोरीवर बोल की, हे काय लिहितोय? अरे भोसरी बाजारातल्या जुन्या सामानांनो, भंगार चिवड्यांनो, एक नाही तर 2-2 व्हिडिओ ऑलरेडी केलेत मी त्या विषयावर. पण ते न बघता आले आपल्या आकांच्या लंगोट्या सांभाळायला. तर आता सांगतो तुम्हाला, हा जसा व्हिडिओ बघितलात त्यावर कमेंट्स केली आहे माझ्या वर काहीतरी काढले असेल, आहे बहीण वगैरे. आता तसेच ते राम मंदिरातल्या चंदा चोरणाऱ्यांवर पण मी 2 व्हिडिओ केलेले आहेत, ते जाऊन बघा. आता अजून एक करतोय, तोही जरा बघा आणि मग कमेंट करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.